श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज अचानकपणे अड्ड्यावर जायचं ठरलेलं आहे. त्यामुळे कारभारी कामावरून आलेले आहेत. नेमकं त्यांचं कामाचं टायमिंग घरी येण्याचं आणि टेम्पो हे दोघं संकटच आलेले आहेत. तरी त्या गडबडीतून त्यांनी बैल स्वच्छ धुतलेली आहेत. कलर वगैरे गुलाल लावायचं आहे ते सोबतच घेतलेलं आहे आणि अड्ड्यावरती जाऊन ते तिथं नंबर म्हणजे ते चिठ्ठी पावती वगैरे कोणता नंबर आहे, काय आहे बघून किती निघलेलं आहे बघून त्याला तिथे जाऊन लावतीलच. पण पाण्याची वगैरे सोय सगळं आपणच करावं लागतं. बैलांना पाणी करावं लागतं. तिथं जाऊन पाणी त्यांना जिभेवरती टाकावं लागतं. ते अड्ड्यावरती गेल्यावर ते करत असतात. अजून पाणी त्यांना पिण्यासाठी सुद्धा घेतलेलं आहे. इकडे स्वामी बावरा झालेला आहे की त्याचं काय चाललेलं आहे, टेम्पो कशासाठी आलेला आहे हे त्याचं बघणं सुरू आहे. टेम्पो व्यवस्थित लावून घेत आहेत कारभारी आणि पिस्टनसुद्धा बघत आहे. बघू शकता तुम्ही पिस्टन कसा बावरा झालेला आहे तिकडे बघण्यासाठी, की आता म्हणजे प्रत्येक बैलांना आता सवय झालेली असते की टेम्पो आला की माहीत झालेलं असतं की आता आपल्याला अड्ड्यावरती जायचं आहे. कारभाऱ्याने त्याला लिंबू बांधलेला आहे. जो नजरदोष किंवा बाहेरची बाधा काही होत नाही आहे. स्वामी बघा इकडे-तिकडे फक्त बघत आहे काय चाललेलं आहे. अजून त्याला याचा अंदाज नाही आहे की हे भविष्यात जाऊन आपल्याला सुद्धा करायचं आहे. हे त्याला अजून काहीच माहिती नाही आहे. फक्त त्याचं बघणं काय आहे, काय चाललेलं आहे हे त्याचं निष्कर्षण करणे किंवा त्याच्यावरती काय-काय सुरू आहे हे फक्त डोळ्याला दिसत आहे. त्याच्या पण भविष्यात जाऊन त्यालासुद्धा हेच करायचे आहे. श्री स्वामी समर्थ. अजून पुढे बघूयात की काय सुरू आहे ते कारभाऱ्यांचं आणि बैलांचं. बैल आता निघणार आहेत, टेम्पोमध्ये भरायचे आहेत. हां, रशी बदलत आहेत. बघू शकता तुम्ही रशी बदलून दुसऱ्या जुन्या रशी आहेत त्या जरा नाजूक असतात घरच्या रेग्युलरमधल्या. जरा हे नवीन आहेत त्या अड्ड्यावरती जाताना ते कायम हेच घेऊन जातात. सोन्या बघा कसा करत आहे की त्याला माया करायची आहे, पण आता वेळ नाही आहे. तो आता निघालेला आहे त्यामुळे पिस्टन बसलेला आहे, आता निघालेला आहे. गाडीमध्ये ड्रायव्हर आहेत ते टेम्पोचे, ते गाडीमध्ये चढलेले आहेत. त्याची रशी बाहेर काढून टाकत आहेत की पिस्टन परत गाडीमध्ये चढून ती रशी त्याला व्यवस्थित बांधावी. कारण पिस्टन थोडा मारतो. त्याच्याजवळ कुठली दुसरी बैल तो येऊन देत नाही. पिस्टन आपला गुलालातलाच बैल आहे. नामांकित बैल आहे हा. पण आता थोडासा तब्येत बरी नव्हती या 4-6 महिन्यामध्ये, म्हणून तो आता थोडासा पळायला कमी आलेला आहे. पण काही दिवसानंतर आपण त्याला ट्रेनिंग देत आहेत. तो सुद्धा लवकरात लवकर म्हणजे परत एकदा वर्चस्वाला येईल. हे आहेत तात्या आलेले आहेत गावातून कामावरती. दोघंजण एकत्र असतात. कारभारी आणि तात्यांची सुद्धा खूप छान साथ आहे. अजून तुकारामदादा आले नाही आहेत, पण ते गावातूनच गाडीमध्ये बसून जाणार आहेत. ते सुद्धा आता कामावरून आलेले आहेत. तिघांच्या मेळ्याने किंवा तिघांच्या साथीने ह्या बैलांचे नियोजन होत असते. तिघांचे एकमत झाल्याशिवाय कोणतेच नियोजन होत नाही. जे आहे ते तिघांच्या मर्जीनेच होतं. तिघांची एकमेकाची साथ आहे या बैलांना, म्हणून आज ही बैलं अड्ड्यावरती व्यवस्थित जातात आणि त्यांचं नियोजन व्यवस्थित होतं. स्वामींची गडबड आहे. त्याच्या जोडीला असणारी बैलं गाडीत भरलेली आहेत. पण अजून थोड्या दिवसांनी स्वामीसुद्धा उडी मारून गाडीमध्ये बसावा लवकरात लवकर आणि अड्ड्यावरती जाऊन त्याचंसुद्धा काहीतरी नामांकित व्हावं ही सुद्धा आशा आहे. पण शेवटी नशिबाचा खेळ आहे. जास्त अपेक्षा ठेवून चालत नाही. जे आहे ते होणार आहे, ते होणारच आहे. बैलांना व्यवस्थित बांधलेलं आहे. ते खाली व्यवस्थित ते ड्रायव्हर वगैरे पॅक त्याला करत आहेत. पैरेकरी येणार आहेत म्हणून कारभाऱ्यांनी एक्स्ट्रा 2 वाड्याच्या पेंड्या घेतलेल्या आहेत, जेणेकरून त्यांनासुद्धा काय मदत आपल्याकडून मिळेल म्हणून. इकडे बघा स्वामी कसा रोखून उभा राहिलेला आहे की त्याला प्रश्न पडलेला आहे की हे सगळे चाललेत नेमकं कुठे? हा त्याला प्रश्न मोठा पडलेला आहे. कारभारीवरती चढलेले आहेत की पिस्टन थोडी वैरण खात आहे, ते व्यवस्थित बांधायचं आहे म्हणून वरती चढून ते सगळं व्यवस्थित ठेवत आहेत. कारण वैरण त्याने जातानाच खराब करून टाकली किंवा खाल्ली तर ते सगळं त्याला पण खाता येणार नाही व्यवस्थित, कारण ते बांधलेलं आहे त्याला. पळून झाल्यानंतर मग तिथं अड्ड्यावर जाऊन वैरण सगळ्यांना टाकतात. चला बाय बाय, निघालेले आहेत आपले बैलजोडे अड्ड्यावरती पळायला. सुखरूप जाऊ देत आणि सुखरूप येऊ देत ही स्वामी समर्थांच्या चरणावरती प्रार्थना आहे. इतकं सोपं सुद्धा नसतं अड्ड्यावरती जाणं. बैल घेऊन खिल्लार आहेत दोन्ही पण. चला आता स्वामी इकडे बघत आहे माझ्याकडे. आज दिवसभर स्वामीची आणि माझी जोडी आहे.